नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक बा बोधे यांची साती आसरा ही कादंबरी आणि आज भाग 9. दिवस मावळायला वाऱ्यानं जोर धरला. घुई घुई वारं सुटायला लागलं. अंगात सैतान संचारल्यागत घुमायला बी लागलं. झाडं झुकायला लागली, धूळ उडायला लागली. वारं बी टाळकं फिरल्यावाने वाकडं तिकडं फिरायला लागलं. गुरांचं गोठं गदगदायला लागलं. पत्र्याची घरं करकरायला लागली. माणसांच्या जीवाची चिमणी झाली आणि दारं लावून माणसं राम राम म्हणायला लागली. मालन बी हबाकली. घरामोरचं शेवग्याचं झाड काढाडलं. म्हातारीने तर हापकीच खाल्ली. रामाला काय करावं सुचना. तो तसल्या कावरात गोठ्यात गेला. गुरांची दावी नीट बघितली. फाटक लावून घेतलं. तसल्या कावरात एक जिपडं आलं. घरामोरं उभं राहिलं. माणसं भराभरा उतरली, आत घरात शिरली. रामा म्हणला, काय कोण गाव पाहुणं? तुम्ही ओळखलं नाही म्हणा की. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनवाले. अरे राम 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 राम. अहो कावरानं कसं रिंगाण धरले बघा की. घरभर धूळच धूळ. अगं मालन, समितीची माणसं आली, चहा ठेव. मालननं नमस्कार केला. ओळख पटली. तिने चहाला पाणी ठेवलं. म्हातारी दबक्या आवाजात म्हणाली, कुठलं पाहुणं आहेत? अगं सातारची आहेत, सरकारी माणसं आहेत. आपल्याकडं काय काम काढलं त्यांनी? विहीर दुरुस्तीला कर्ज मंजूर करायला आलेत. आता पावसाळा सुरू व्हायचा टाईम, आता काय हिरीच्या कामाविना नडले वे? पाऊस आला वाटतं. बरं झालं पाऊस परवडला, पण हे वारं न ग बाबा. आंब्याला एक आंबा राहणार नाही आता. सारा नुकसानीचा पाया. अर्धा तासच पाऊस पडला, पाणी पाणी झालं. जेवण झाल्यावर समितीच्या माणसांची बैठक बसली. साहेब म्हणला, वहिनी तुमचं पत्र मिळालं. आम्ही आज मुक्कामाला यायचं कारण उद्या पौर्णिमा आहे. साती आसरा अमावास्या पौर्णिमेला निघतात. धाड टाकून त्यांना रेड हँड पकडायला हवं. आम्ही येतो जरा मांगवाड्यातनं. आमची बोगस केस तयार ठेवली आम्ही. गाडी मांगवाड्यात जाते का? नाही जाते गाडी, पण आता चिखलाची कुठली जाणार? तुम्ही सकाळी जाऊन माहिती काढा ना. अहो तसंही चालेल. 2 माणसं तयारीची निघाली येरवाळी मांगवाड्यात. रात्री पाऊस पडून बी जमीन वाळली, खडंग बांधलेली. अहो भुकेलेली माती, कशाला पाणी राहतेवर? गाळी धोराळा उडवत गेली. मांगवाड्यात जिपडा आलेलं बघून माणसं बावचळली. कुत्री बेलदाराच्या कुत्र्यावाने भोकायला लागली. आवडत्यात वे. केसाचा बुचडा सोडून बाबू मांग आलाच की बाहेर. अरे कुठलं पाहुणं आहेत म्हणायचं? बावधानाच आहेत. कोणाकडं आलेत? काय की इथे बाबूराव भगत कोण आहे, त्यांना भेटायचं आहे आम्हाला. या की या या. काय पोलीस ठेसनावरनं आला काय? नाही नाही, आम्ही इरिगेशनमध्ये असतो. यांची थोडी अडचण होती. एक केस आणायची आहे तुमच्याकडे. या ना या, आत या. बाबाजीनं ओळखलं. गिऱ्हाईक जाळ्यात गावतंय. त्यांना सरळ त्यांनी देवघरात नेलं. मोर काली माता, तिच्या गळ्यात माणसांच्या कावड्या, अंगाव कावड्यांचं दागिनं, नवे पातळ फुलांचा ढीक पाडला होता. जवळच्या फळीव 10-15 नारळ गुलालानं रांगलेलं. परातभर गुलाल जवळ ठेवलेल्या. 2-4 काळ्या भावल्या तिथंच पडलेल्या. नाही म्हणलं तरी ती दोघं भारावून गेली. एकानं बोलायला तोंड उघडलं तसा बाबू म्हणला, चहा पाणी झाल्यावर बोलायचं. सरूबाई पाहुणं आल्यात बावधनचं. पाणी आणा, चहा आणा. एक गोरीपान 35ची बाई आली. गळाभर दागिने घातलेले. चहा ठेवला, पाण्याचा तांब्या ठेवला. ही कारभारी माझी. हिला साती आसरानं झपाटलं होतं. कुठं? इस्लामपुरात नंदीवाल्याच्या माळाला. मारुती गाडीतनं हिला हिथं आणली. चांगली झाली 8 दिवसात. आपल्या जातीची. म्हणलं घालावी लग्नाला मागणी. घातली मग. आता सगळं देवादेकाचं ती बघते. तुम्हाला आराम मिळतो का मग या कामात? 24 तास मानव टांगती तलवारना. गावाला सुखानं झोप लागावी म्हणून आम्ही बाटलीत बुतं भरायची आणि गावानं आम्हाला शिव्या घालायच्या. अहो रामाला ना गांधीला शिव्या घातल्या, तिथं आपलं काय? बरं बोला, कामाचं बोला. माझी कारभारीणी साती आसरानं झपाटली आहे. मध्ये एकदा एका लग्नाला या गावात आली.
रामा पाटलाच्या विहिरीचं पाणी प्यायली. घरी गेल्यापासनं रोज घुमते. त्याच विहिरीवर मला साती आसरा दाखवायला घेऊन चला म्हणतीये. 4 माणसांना आवडत नाही अशी घोड्याची ताकद येते हिच्या अंगात. केस कुठं आहे? वाटेत लागली गाडीतनं उडी टाकायला. निगडीला पाहुण्याच्यात ठेवली. आणू? बघू की. साती आसरा बॉल होत्यात काय? हो ना. साती हाडळी माझ्या बायकोला ठार मारतील हो. अवखोळे तुम्ही. लाखो रुपयाची संपत्ती तुम्हाला मिळायची चिन्ह दिसत आहेत. काय म्हणताय? आणि मग साती आसरा तुमच्या बायकोला पाण्यात नेतील आणि दागिन्यानं मढवून परत पाठवतील. कधी? आज पाण्यात नेतील. बरोबर 12 वाजता आणि 4 वाजता परत पाठवतील. खरं सांगताय? आता खोटं सांगून मला काय मिळणार आहे का? पण 10,000 रुपये द्यावे लागतील ह्या कामाला. चालेल की. पैशापेक्षा माणूस महत्त्वाचं. नाहीतरी डॉक्टरला आत्तापर्यंत 5,000 घालवलेत, पण तिच्यावर उपाय कोण करणार? मी कोण उपाय करणारा? साती आसराच महालात त्या पेशंटला घेऊन जातात. त्यांच्या सानिध्यात पेशंट बरा होतोय. तुम्हाला सांगतो, बिदालगावची केस आली होती. बाई हत्तीवानी साखळी तोडून पाळायची हिरीव. येती कुठं? जोडापली. मग नेली फरफटत, डकली हिरीत. दुसऱ्या दिवशी वर आली नवं पाताळ नेसून. देवाच्या दरबारात काय कमी आहे सांगा बरं? केस बरी झाल्यानंतर पैसे दिले तर चालतील. ॲडव्हान्स द्या 5,000, बाकी नंतर. काढलाच नोटाचा बंडल, टाकल्या मोर. बाबूनं गपकेनं उचलल्या. कुत्र्यानं हाडूक उचलावं तसं. नोटा तिथंच लाकडी पेटीत टाकल्या. लावलं कुलूप. जानव्यात किल्ली गोतावलेली. बाबू म्हणाला, पेशंटला डायरेक्ट हिरीवर आणा दुपारच्या 12 वाजता. गावात कुठं बोलायचं नाही. मी तवर हीर मंत्रून घेतो. आणि त्या हीर मालकाची परवानगी तुमची तुम्ही काढा. राम्या पाटील त्याचं नाव आहे. पहिलं त्याच्या घरी जावा, मग पेशंटला आणा. राम्यालाही बोलवून घ्या तिथं. कळू द्या त्याला बी माझी शक्ती. पाटील देतील ना परवानगी? देईल की. नाही दिली तर यश यानाचा गोळा त्याच्या घरावर टाका. काय आहे ह्या गोळ्यात? काली मातेची भूमी भारून घेतली. जावा जावा. दोघांनी चिपडा राम्या पाटलाच्या घराकडे पळवलं. रामाला त्यांनी शेणाचा गोळा दाखवला. रामभाऊ, हा गोळा तुमच्या घरावर टाकायला सांगितला आहे. टाका की मग. तेवढी शेण कुठं झाली? रामभाऊ, तो बाबू मुरलेला गुंड आहे. हे शेण उघडून बघा. आत काय आहे ते बघा. बघितलं? याला म्हणतात फॉस्फोरस. या गंमत दाखवतो. हा ओल्या वस्तूत तसाच राहतो, पण वाळला की उघड्यावर हा पेटतो. या दाखवतो. शेणातला फॉस्फरस उन्हात टाकला. 15 मिनिटात वाळला आणि पेट्रोल भडकावं तसा भडकला. बघितलं ना रामभाऊ? हा शेणाचा गोळा जर घरावर टाकला असता तर 4 दिवसात घर पेटलं असतं. गोळा वाळायला 2 दिवस लागतात ना. साला कातणीला चालाय. सालेला पोलीस स्टेशनला झोडपून गाजाड केल्याशिवाय मला सुखानं झोप लागायची नाही. फार दमवलं होतं नी. जेवणं झाली. जेवता जेवता सगळा प्रकार साहेबांनी नवरा बायकोला सांगितला. जेवण उरकून सगळे विहिरीकडे झुकले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची 4 माणसं घेऊन गणपा मोर गेला. दोघं रामासोबत मागं राहिली. निघाली गप्पा मारत मारत. रामा मालनला म्हणाला, अगं काय करतीयस? तू बी चल की. तुला तरी का साती आसरा बघायला मिळायच्या. तुमच्यासोबत एक बाई माणूस येणार होतं, ते कुठे? आता मग सकाळी जीप कुठे पाठवली आम्ही? तिकडेच की. तुमचा सदा दिला बरोबर. त्यांना परस्पर विहिरीवर यायला सांगितलंय. चांगलंय चांगलंय. तयारी चांगली केली तुम्ही. मी आले असते, पण आत्याबाईंना विचारायला पाहिजे. अगं ती काय म्हातारी दारामागं उभं राहून ऐकची. आजी, सुनबाईंना नेऊ का तुमच्या विहिरीवर साती आसरा बघायला? न्या की जा. पण एक सांगते, बाबू एवढा हुशार भगत दिल्ली पावतर घावायचा नाही. त्याला नावं ठेवाल तर वंश खंडन होईल एका एकाचं. त्याला नावं कोण ठेवेल? मग कालपासनं काय चर्चा चालली हो तुमची? पोलीस तो रोंग बेड्या. कशाला देवऋषाच्या नादाला लागताय बाळांनो? त्यो एका रातीत होत्याचं नव्हतं करील साऱ्यांना. डोंगरा एवढी भूतं त्याने बाटलीत कोंबल्या. ती काही साधा माणूस आहे का तो?
अहो आजी, भूत भीत काही खरं नसतं अहो. आता तू शिकव मला, बारसं जेवलायस माझं. म्हातारी वाकड्यात घुसली तसा साहेब झाला गप. मालन रामासह बाकीची माणसं हिरीकडे वळली. म्हातारीला काय वाटलं कोणान ठाव, तिने लिंबू घेतलं, दार लावलं, कुलूप घातलं, निघाली मागवाड्याकडं. लगा लगा बाबूचं घर गाठलं. तो साधूगत कपनी घालून बसला होता. म्हातारी म्हणली, कुठं निघाला महाराज? काय पेशंट आडलाईस वाढवायला चाललोय. जिपाडातनं आलेल्या माणसांच्यासाठी चालला अच्छीला तर जाऊ नका. अरे महाराजा, माझ्या लेकरावानी तू. ते साहेब नाही, पोलीस होतं, पोलीस. अरे कावर सुटलं तेव्हा जिपडं घेऊन आमच्या घरी आलं. तुला बेड्या घालायच्या डाव आखलाय त्यांनी. काय बोलतीस म्हातारे? साती आसराचं दर्शन घ्यायचं त्या बाईला ₹5,000 ॲडव्हान्स घेतलाय. अजून गाठ्ठा उखाडला सुधी नाही म्या. नीट बघ, नाही तर कागदाचं पुडका असेल. तू चांगलं करायला बघतोय रे, पण माणसं कोलदांडा घालायला टपले ती. दुनिया लय वाईट आहे पोरा. बाबूनं नोटाचा गाठ्ठा काढला, रबर बँड उडीवलं, आत उघडून बघतोय तर सारं पांढरं कागद. खालीवर 1-1 50ची नोट, ती बी खोटी. बाबू वैतागला, लागला दात वडकायला. आरामखोर, माझ्याशी दागाबाजी करतेतोय. एकेकाला जेत्तात थडग्यात घालेल मी. हे बघ बाळा, शहाणा हो, झोपून राहा घरात. जाशील हिरीव, पोलीस गोती होत्याल. सापळा लावून आल्या समदे. बरं झालं आजी, तुम्ही मला सावध केलंय. लिंबू आणलंय का? आणलंय की. त्यानं लिंबू घेतलं, मंत्र टाकला, तिथल्याच गुलालानं भरलेला नारळ लिंबासोबत हातावर ठेवला. खाली मातेचा पारसा दे. लाल फडक्यात बांधन स्वयंपाकघरात आड्याला टांगा. म्हातारीनं वाट्यात सगळं घेतलं. आली लागा लागा घराकडं तर दारात सून मालन उभी राहिलेली. अगं बाया, तू का आली? मी गावंदरीतनंच माघारी आले तर दाराला कुलूप. कुठं गेलता? अगं कुठं जाती मसनात? बरं वाट्यात काय तुमच्या? नारळ निंबू आहे, मंत्रून आणले बाबाजीकडनं. तू कशाला आली माघारी? साहेबाचा कॅमेरा राहिला होता. शहाण्या बॉड्याचा दिसतोय तुझा साहेब. हिरीच्या पाण्याचा फोटो काढ म्हणाव. देवाला समज कळतंय. माया बाजार देवच मांडतोय. माणसाला कोड्यात तोच घालतोय, कळलं का? अगं माणसानं दावत जनावराला लावावं, वाघाला कशाला लावायचं? शिकली म्हणजे काय लय अक्कल आली का? आणि तुला सांगती, तू बी अशी बाप्या गाड्यांच्या सगळं पोरावानी हिंडत जाऊ नको. एखादा नादवल पिंगाणीवाणी जाशील भुलून. शहरातली माणसं लय मोरं पोचलेली असते ती. हां, जा, काय नाचून फोटो काढायची ते काढा. मालन चमकली. म्हातारीनं काहीतरी घोटाळा केला एवढं तिच्या लक्षात आलं. ती काय न बोलता कॅमेरा सावरत विहिरीकडे झुकली. टपरीत गणपान पोरगेलासा कार्यकर्ता होता. बाकी सगळ्यांना रामा भुयारात घेऊन गेलता. सगळे विहिरीतून पोहत वर आले, पुन्हा बुड्या मारून भुयारातनं पासार झाले. मुख्य कुलकर्णी साहेब म्हणला, फार पुढे पोचलाय हा मांत्रिक. काय पण विहीर शोधली आहे. माणसं घाबरट असतात, भोळसट असतात. काय कळतंय त्यांना? पाण्यात बायका गडप होतात म्हणजे साती आसराच असणार. 5 मिनटं माणसाला पाण्यात राहणं अवघड होतंय. यांना काय? भुयारात जातील, दिवसभर बसतील. चौघांनी या निंबाच्या झाडावर बसा. साती आसरा भुयारात शिरताना फोटो मारायचा. आत शिरल्या की बिळाचं तोंड बुजवून टाकायचं. काट्याचा वेल वरती टाकून द्यायचा. बाकीच्यांनी विहिरीच्या जवळ थांबायचं. बाबाजीला अलगद उचलायचा. ह्या बेड्या त्याच्या हातात चढवायच्या. साहेबांनी फुल परवानगी दिली आपल्याला. केस घालायची, लॉकअपमध्ये बंद करून टाकायचा. लक्षात ठेवा, त्या 7ही अप्सरा सापडायला हव्यात. उंदीर बेळात कोंडल्यासारख्या कोंडून टाका. जगदाळे, तुम्ही जिपडं घ्यायचं, पोलीस स्टेशनला जायचं, साहेबांना घेऊन यायचं. सगळं ठरलं. घड्याळात बघितलं, 12 वाजले तरी बाबूचा पत्ता नाही. सगळेच हाबाकले. काय नेमकं घडलंय कळायला मार्गच नाही. 1 वाजला, 2 वाजले तरी पत्ता नाही. कुलकर्णी साहेब म्हणले, रामभाऊ, अहो कुठे तुमच्या मांत्रिकाचा पत्ता? काय कळना झाले बघा. काहीतरी घोटाळा झाला एवढं मात्र खरं. या तुम्ही टपरी झोप काढा, मी गणपाला पाठवतो. गणपा गेला. हात आलवत माघारी आला आणि म्हणला, बाबू म्हणतोय मी दुनियेचं बारसं जेवलोय. रामाचा डाव मला कळलाय. त्याला म्हणाव, बाहेरची माणसं बोलून मला गुतवाय बघू नको. मी अशी खिळी करल का सगळ्या गावाला जगणं अवघड करून टाकल. सगळेच गप झाले. कुणाला काय बोलावं सुचना.
कुलकर्णी साहेब म्हणले, कुणीतरी त्याला बातमी दिलेली असावी. भेद्यावर लक्ष ठेवा. आम्ही चलतो, तुम्ही निराश होऊ नका. सावज पुन्हा जाळ्यात सापडेल. एका लुगड्यावर बाई कुठे म्हातारी होते का? चला आता. गाडी गेली. टपरीत गणपा, मालन आणि रामा राहिले. मालन म्हणाली, गार पाण्याची कळशी भरून आण विहिरीतनं. गणपा पळाला तेव्हा मालन रामाला म्हणाली, बातमी पुरवणारा भेद्या लांबचा नाही आहे, घरातलाच आहे. कोण ग? आपली म्हातारी. आपली पाठ फिरली आणि म्हातारी पळाली मांगवाड्यात. मी कॅमेरा आणायला गेले तर घराला होतं कुलूप. बऱ्याच वेळानं आत्यासाहेब नारळ आणि लिंबू घेऊन आल्या. मला म्हणाल्या, देवाला 1000 डोळा असत्यात, त्याला सगळं कळतं, नवऱ्याला समजव, हे चांगलं नव्हं. मला तेव्हाच संशय आला होता. पण आता एक सांगते, शांत राहायचं. पाण्यावर आसरा तरंगताना दिसल्या की भुयार बंद करायचं, पोलिसांना वर्दी द्यायची. रोज ओढ्या पलीकडच्या झाडाखाली मोटारसायकल उभी करायची. गाढवांना संशयसुद्धा येता कामा नये. आपली गावातली पोरं साथीला घेऊन त्यांचं पितळ आपण उघडं पाडू. रामानं नुसती मान हलवली, पचकन थुकला आणि म्हणाला, हाडं पंढरीला पोचली तरी म्हातारीला अक्कल येना म्हणल्यावर काय म्हणणार मी आता. श्रोते हो, हा होता भाग 9. भाग 10 उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.